ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. नमस्कार मित्रांनो, हा ब्लॉग फक्त मराठीत होणार आहे. ओके, आता शिवजयंतीची गाडी आहे बेळगावमध्ये, तर मी आता बघायला जाणार आहे. मी आणि शुभमला बघू शकता. हाय गाईज, आम्ही आज शिवजयंती असल्यामुळे तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आपण बेळगावमध्ये चाललो शिवजयंतीची गाडी बघायला. जेवढं मोठ्यान जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही होत ते आपल्या बेळगावमध्ये होतं. आज चला तुम्हाला दाखवतो. ओके, तुम्हाला दाखवतो. तिथंच भेटूया. ओके, जमलं तर ते मी ब्लॉग करायला ट्राय करेन. बघूया कसं कसं काय काय. आबासाहेब, आभाळाच्या डोळ्यातून तुम्ही पाहत असाल ना, पण तुमचं आभाळा एवढं रूप पाहायला मला डोळे सोडले नाही. तो आबासाहेब, आठवतं का तुम्हाला आग्र्याहून आम्ही दोघे सुखरूप मथुरेला कसे पोहोचलो होतो? आबासाहेब, आबासाहेब, कृष्णाजी, दार उघडा. कोण? निराजी पंत. ओळखलं? परवा येऊन गेलो होतो. शिवाजीराजे. हो हो, आले लक्षात. आई, निराजी पंत आलेत. महाराज येत आहेत. महाराज? महाराज आत चलावं. महाराज बसा. बरं, आम्हास लगेचच निघावं लागेल. कृष्णजी, थोडं तेल मिळेल? हो. शंभूराजांच्या पायाला सोडतो. पायाला फोड आल्यासारखे झाले. देतो. महाराज, हे घ्या तेल. शंभूराजे, पाय द्या. नको आबासाहेब, नको. शंभूराजे, द्या. हो. राहू द्या ना आबा. आता बघा, तुम्हाला बरं वाटतं? हेल्दी आहे. महाराज, घात झाला. आग्र्यात लयच गोंधळ उडालाय. पण एक लय मोठी अडचण आली आहे. कसली अडचण? 9-10 वर्षाचं पोरग ज्याच्या जवळ असत त्याला तातडीनं ताब्यात घ्यायचा असा हुकूम दिलाय बादशाह. औरंगजेब नुसता पिसाळणी करायला लागलाय. महाराज, लय शिताबीनं बाहेर पडावं लागणार आहे. महाराज, म्हणजे शंभूराजांना आपल्या बरोबर घेऊन जाणं जोखमीचं ठरेल. होय महाराज. जागोजागी चौक्या, पहारे, सासू, ठाई ठाई. शंभूराजेमुळे आपल्या सगळ्यांची लगेच चौकशी होणार. हो महाराज. याचा अर्थ शंभू
शंभूराजेंना मागे सोडून जावं लागलं, कारण शत्रू मागावर आहे. प्रवास मोठा, आणि आता तो चौथाळीला बादशाह गप्प बसणार नाही. आकाश पाताळ एक करेल. गावं, वाड्या, वस्त्या सगळं पेंजून काढेल. आम्ही आता जोखीम घेऊ शकत नाही. कृष्णाजी, आम्ही शंभूराजेंना इथेच तुमच्याकडे मागे ठेवून जाण्याचा निर्णय घेतो आहोत. जी महाराज. आमच्या काळजाचा तुकडा आहे तो. आजपासून तुमच्या हवाले करतो आहोत. तू महाराज, आम्ही गरीब साधी माणसं. आमच्या घरात ना भाला ना बर्ची ना तलवार. हो, लिंबू कापायचं तरी साधी सुई नसते. विळीचाच वापर करतो आम्ही. विद्वत्ता आहे, आणि ती महत्वाची. कृष्णाजी, विद्वत्ता हे सर्व शस्त्रांपैकी सगळ्यात महत्वाचं शस्त्र, आणि आम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो सारासार विचार करूनच. पण तू महाराज, उद्या काही बरे वाईट घडले तर? ते तर आत्ताही घडू शकते. ते आता आपल्या हातात नाही. फक्त एकच, कृष्णाजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. उद्या देव न करो जर काही बरं वाईट घडलं तर आम्ही तुम्हाला बोल लावणार नाही. जास्त विचार करू नका. स्वराज्य संकटात आहे. तुम्हाला तयार व्हावंच लागेल. होय महाराज, परंतु आपण हे शंभूराजेंना सांगितलं आहे का? आम्ही त्यांना सांगू. समजूतदार आहेत, ऐकते. होय होय. अहो, शंभूराज स्वराज्याच्या भल्यासाठी नेहमीच पुढे असतात. होय, त्याची आम्हाला काळजीच नाही. आबासाहेब, शंभू बाळा, काय झालं? घाबरलात का? आबा, आम्हाला एकट्याला सोडून नका ना जाऊ. शंभूराजे, आबा, आम्हाला काहीच सांगू नका, काहीच समजू नका. आम्ही काहीच ऐकणार नाही आबा. हे बघा शंभूराजे, आबासाहेब, 6 महिने झाले आम्ही राजगड पाहिला नाही. आम्हाला आऊसाहेबांची आठवण येते, मातोश्रींची याद येते. आम्ही येणार म्हणजे येणार तुमच्यासोबत. आम्ही इथे नाही राहणार आबासाहेब. शंभूराजे, आपल्या विचारामुळे स्वराज्य धोक्यात येईल. आबासाहेब, आम्हाला काही नको. आम्हाला तुम्ही पाहिजे. आमच्या आऊसाहेब पाहिजे. आम्हाला त्यांच्या हातचं खायचं, त्यांच्या मांडीवर झोपायचंय. 1, 2, 3 दिवस. आबा, आम्ही खूप दमलोय, खूप दमलोय. ऐकाय आम्हाला. शंभूबाया, आऊसाहेबांना जर बघायचं असेल तर आणखीन काही दिवस तुम्हाला इथेच राहावं लागेल. नाही आबासाहेब, आम्हाला माफ करा. शंभूराजे, अहो, तुम्ही शूर आबांचे शूर बच्चे आहात ना, शूर छावे आहात. नाही आबा, आम्ही बच्चे नाही, चावे नाही. आम्ही आमच्या आबांचं बाळ आहोत, छोटं लेकरू. आबा, आम्हाला नका ना सोडून देऊ. शंभूबाया, एवढे समजूतदार तुम्ही आज का ऐकत नाही? शंभूबाया, हे बघा, असं हट्ट करू नका. नाहीतर आम्हाला आग्र्यात सोडवण्यासाठी तुम्ही केलेली धावपळ सगळी व्यर्थ ठरेल. काही उपयोग होणार नाही त्याचा. आम्हाला समजतंय सगळं, पण आम्हालाही राजगडावर जावंसं वाटतंय. शंभूराजे, आपल्या दोघांना जर एकत्र पाहिलं तर बादशाची माणसं पकडतील आपल्याला. मग आम्ही वेगळे येतो दुसऱ्या रस्त्याने. नको, चौकशी होईल,
मग आम्ही आणखी किती दिवस बाहेर राहायचं आबा? आमचं काय गुन्हा? आम्ही युवराज आहोत, हा आमचा गुन्हा. नाही शंभूराजे, तुमचा यात काहीही गुन्हा नाही. दोष आमचाच आहे. आम्ही तुम्हाला आमच्या बरोबर इथे घेऊन यायलाच नको. सगळ्यांच्या नजरेत आम्हीच दोषी, आणि आम्ही तुम्हाला इकडे सोडून जातोय म्हणजे आम्ही राजगडावर सुखरूप पोहोचू याची खात्री नाही. आणि गडावर सुखरूप पोहोचलो तर अहो साहेब आम्हाला जाब विचारतील, शंभूबाई कुठे आहेत? काय जबाब द्यायचा त्यांना? आबासाहेब, तुम्ही निघा, आम्ही थांबतो इथे. शंभूराजे, आबासाहेब, निश्चिंत मनाने जा आणि लवकर पोहोचा. शंभूराजे, हे तुम्ही म्हणता? काही क्षणांपूर्वी आबासाहेब, आम्ही रडलो, भावनिक झालो. हे स्वराज्याच्या हिताचे नव्हते. आमचं आम्हालाच वाईट वाटलं. आम्ही असा हट्ट का केला? आता हट्ट नाही, कर्तव्य. शंभूराजे, हे खरंच तुम्ही बोलता? खरंच आबासाहेब, आमच्या हट्टामुळे आपल्या डोळ्यात आसू उभी राहिली. आपल्या डोळ्यात आग शोभून दिसते, पाणी नाही. आमचं चुकलं. आता आम्ही तयार आहोत. तुम्ही जसे सांगाल तसे आम्ही वागू. शेवटी आम्ही शूर आबांचे शूर छावा आहोत. आबासाहेब, आजही तुमची ती शिकवण आम्ही विसरलो नाही. पन्हाळ्यावर तुम्ही आम्हास मिठीत घेतलं होतं ना, मिठीत. आज त्या मिठीची उणीव भासत आहे. आबासाहेब, शंभूबाई, लेखा तुमच्या जवळच होतो आबासाहेब. तुमच्यापासून कधी दूर गेलोच नाही. रे बाया, आम्हाला खात्री आहे तुम्हाला आमच्यापासून कोणी दूर करूच शकणार नाही. ना परके ना आपले. शंभूराजे, खूप बोलायचंय तुमच्याशी, खूप काही सांगायचं, पण कसं सांगा? एक बाप म्हणून तुम्हाला काही सांगण्याचा अधिकार उरलाय का आता? शंभूबाई, तुमच्या बरोबर एक बाप म्हणून आम्ही कधी वागलोच नाही. या स्वराज्य प्रेमासाठीच तुमच्या नशिबी जिवंतपणीचं श्राद्ध आम्ही पिंडदान केलं. कोवळ्या वयात कावळे शिवले तुम्हाला. खूप अन्याय केला बाळा तुमच्यावर. आम्हाला ठाऊक आहे आबासाहेब. त्या रक्तपिपासू गिधाडांच्या तावडीतून आम्हाला सही सलामत सोडवण्यासाठी तुम्ही पिंडदान केलं. पण आबासाहेब, ते पिंडदान नव्हतंच. ती तर शिकवण होती. स्वराज्यासाठी कसं मरायचं आणि मरूनही कसं जिवंत राहायचं याची शिकवण. आमची तक्रार नाही आबासाहेब, असूच शकत नाही. आबासाहेब, देव, देश आणि धर्मासाठी बलिदान देण्यासाठी आज आम्ही सज्ज झालो आहोत. आबासाहेब,
साहेब, हा आमचा शेवटचा मुजरा स्वीकार करावा साहेब, शेवटचा मुजरा. जय भवानी, जय. मित्रांनो, आता आम्ही आलोय जे गाड्या वगैरे शिवजयंतीचे बघून गाड्या आल्या, खूप खूप सुंदर, इतकं ते आम्ही मावळे म्हणून एक खूप छान असं लहान मुलांनी पण साजरं केलं होतं, एक नंबर होतं. त्यांनी पण खूप सुंदर साकारले. आणि चवडगलीमध्ये पण ते वयस्कर एक आजीबाई होत्या, त्यांनी पण खूप छान काम केलंय, ते सुद्धा बघितलं मी. आणि 2-3 ठिकाणी काढायचा प्रयत्न केलो, पण ते स्पीकरचा आवाज मोठा असल्या कारणानं तुम्हाला ते दिसत थोडं आवाज कमी जास्त आला असेल. मी ट्राय करलोय पूर्ण करण्यासाठी. आय होप तुम्ही एन्जॉय केला असाल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.